नमस्कार, मी प्रांजली सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच, शिक्षण, त्यातही मुलींचं शिक्षण. जुन्या काळी आज आपल्याला इतक्या सहजतेने मिळत असलेलं, आज आपल्याला सहजतेने आपल्या मुलींना शिक्षण मिळतं, पण जुन्या काळी परिस्थिती तशी नव्हती. जुन्या काळी मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, मुली शिकत नव्हत्या. आपण विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो की अरे, मुली शिकत नव्हत्या म्हणजे त्यांना काहीच कळत नव्हतं, त्यांना त्यांचं नाव लिहिता येत नव्हतं, त्यांना त्यांची स्वतःची सिग्नेचर नव्हती. कसं काय असू शकतं ना? हो, आणि या काळाला खूप दिवस झालेले नाहीयेत. आपल्या आजीच्या काळापर्यंत सुद्धा शिक्षण नव्हतं, परंतु थँक्स टू सावित्री ज्योतिबाबाई फुले, त्या खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक सरस्वती माता ठरल्या आहेत. त्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली आहेत. खूप साऱ्या संस्था सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळावं यासाठी प्रयत्न करतायत. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा की नाही. तुम्ही आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मला तरी वाटतं की सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा, कारण आज आपण महिला ज्या ठिकाणी आहोत, मी तुमच्यासोबत बोलू शकतेय, माझं मत व्यक्त करू शकतेय, तर हे कुठून आलं? हा कॉन्फिडन्स कुठून आला? हे नॉलेज कुठून आलं? तर हे शिक्षणातून आलं. जर सावित्रीबाई फुलेंनी तेव्हा लढाच दिला नसता तर आपण शिकलोच नसतो आणि हा कॉन्फिडन्स, हे स्वातंत्र्य, हे नॉलेज आपल्याकडे आलंच नसतं. तेव्हा आपण महिलांनी तरी हा विषय धरून धरायला हवा की सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळायलाच हवा. सावित्रीबाईंनी या शिक्षणासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. लोकांनी त्यांना शेण मारलं, लोकांनी शिव्या दिल्या, काही काही बोललेत, तरीही त्यांनी आपलं कार्य सोडलं नाही. एवढं हे शिक्षणाचं असं महत्त्व आहे. पण आज हेच महत्त्व आपल्याला, सावित्रीबाईंनी तर सगळ्यांसाठी केलंय, पण आपल्याला हे शिक्षणाचं महत्त्व आपल्या मुलींना पटवून द्यायचं आहे. आणि एक आई म्हणून आपल्याला ते करायचं आहे. कारण मुली जेव्हा टीनएजमध्ये येतात, त्यांच्यामध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात आणि कुठंतरी त्यांना अभ्यासाविषयी, सगळ्यांनाच नाही, मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, कुठंतरी त्या शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. बऱ्याच जणांना अभ्यास करायला आवडत नाही, काय करायचंय शिक्षण घेऊन असं म्हणतात. तर काही मुली खूप ॲम्बिशियस आहेत, अगदी नासापर्यंत पोहोचलेले आहेत. एवढंच काय, आपल्या आजच्या राष्ट्रपती या एका उच्च पदावर आहेत. कशामुळे आहेत? त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण हे खूप बिकट परिस्थितीत झाले. त्यांचं बालपण ते एवढं बिकट परिस्थितीत गेलंय. मी नक्की त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार. आपल्या राष्ट्रपती, आदरणीय जे आपल्या राष्ट्रपती आहे आदरणीय मुर्मू, त्यांच्यावर. पण एवढ्या अति सामान्य नाही, अतिशय दारिद्र्य जे काय म्हणतात, 4 पुजलेलं असतं असं समथिंग, तर त्या वातावरणात त्यांचा जन्म झाला.
पण त्या आज आपल्या देशाच्या एका उच्च पदावर विराजमान आहेत. त्याला कारण आहे ते फक्त आणि फक्त शिक्षण. आपल्या मुलींना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्या की बेटा तू शिक्षण घेतलंस, त्या शिक्षणाच्या बेसिसवर तू अर्न करू शकतो, तू स्वतःला घडवू शकतेस, तू डिपेंडंट राहू शकत नाही, तू इंडिपेंडंट बनू शकतेस. पण शिक्षण नसलं तर तू डिपेंडंट बनते. तुला वाचताच येत नाहीये, हे कुठे गावाला जरी जायचं म्हटलं तरी बसवरची पाटी तर वाचावं लागेल ना, की प्रत्येकदा तुम्ही हा कुठं चालली आहे बस, कुठं चालली आहे ही ट्रेन, असं विचारणार. तुमचे मुलं होतील, मोठं झाले तर मुलांना स्कूलमध्ये जायचं आहे, कुठल्या क्लासमध्ये त्यांचा स्टडी घ्यायचा आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही तुमच्या मुलांना पटवून द्या. त्यांना सांगा की शिक्षणाने कितीतरी लोकांची उदाहरणं द्या की ह्या सगळ्या शिक्षणामुळे पुढे गेले आहेत. जर या शिकल्या नसत्या तर आज चूल आणि मूल एवढंच सांभाळत बसले असते. शिक्षणामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचं नॉलेज वाढतं आणि तुमचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण होतं. कारण वयात आलेल्या मुलींचा मॅक्झिमम होतो बॉयफ्रेंड हवा, म्हणजे मुलींसोबत त्यांना राहायला आवडतं. बॉयफ्रेंड्स म्हणजे काही वेगळं नाही आहे, हे नॅचरल प्रोसेस आहे की अपोजिट सेक्सविषयी अट्रॅक्शन निर्माण होणं. पण हे सगळं होत असताना तुम्हाला तुमच्या मुलींना एक शिक्षणाचं महत्त्व समजून सांगायचं आहे आणि या गोष्टीपासून कुठेतरी प्रवृत्त करून आपल्या मेन स्ट्रीममध्ये आणायचं आहे. तेव्हा वेगवेगळी उदाहरणं देऊन तुमच्या मुलींना शिक्षणाचं महत्त्व सांगा. तुम्ही आपसात रिलेटिव्समध्ये, तुमच्या सोसायटीजमधल्या लोकांची उदाहरणं द्या की बघ ती शिकली, तिने स्टडी केला, तिचा चांगल्या कॉलेजला नंबर लागला, तिचं एज्युकेशन चांगलं झालं, त्यामुळे ती आज या पदावर आहे. आज तिच्या हाताखाली एवढे लोक काम करत आहेत, तिला एक रिस्पेक्ट आहे. ती मुलगी तिने खूप मेहनत केली, रात्रंदिवस स्टडी केला, ती IAS ऑफिसर झाली, आज ती एक जिल्हा सांभाळतीये. तुमच्या मुलीला त्याविषयी जागृत करा, तिच्या मनात सुद्धा त्या शिक्षणाविषयी एक आंतरिक ओढ निर्माण करा आणि ती ज्योत निर्माण करा. शिक्षणाविषयीची जी ज्योत आहे ती ज्योत निर्माण करा आणि ती तेवत ठेवण्याचं काम हे कोण करू शकतं तर ती फक्त आणि फक्त एक आई करू शकते. आणि ते तुम्हाला मी दुसऱ्यांसाठी करा असं म्हणत नाहीये, तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या मुलीसाठी तर नक्की करू शकता. तर ते तुमच्या मुलीसाठी करा. शिक्षणाचं महत्त्व आपल्या मुलीला समजून सांगा, त्यांचे फायदे सांगा, वेगवेगळी उदाहरणे द्या आणि तिचं हवे आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आणि मला नक्की कळवा की जे काय आपण या टॉपिक्सवर डिस्कस करत आहोत ते टॉपिक्स तुम्हाला कसे वाटत आहेत, तुम्हाला युजफुल होत आहेत, तुम्हाला पटत आहेत. आणि हो, जाताना मी नेहमीसारखं तुम्हाला सांगते, जर प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छोटेसे कमेंट करा. तू तर इथेच थांबूया. धन्यवाद.